जराही पसारा न करता आपण चिकन सुक्कं, चिकन पातळ आणि मिठातलं असं चिकन आणि चिकन बनवणार आहोत. जरा हटके, जरा वेगळी पद्धत वापरून बनवणार आहोत. तर आज आपण चिकन सुक्कं, चिकन पातळ आणि चिकन आळणी असं मिठातलं चिकन रेसिपी बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूयात आपण. आत्ता मी घेतला आहे मिक्सर जार, त्यात कोथिंबीर टाकली आहे मूठ भरून, मिरच्या टाकल्या आहेत 5 ते 6, आलं 2 इंच आणि 15-20 पाकळ्या अशा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता ह्याचं मी हिरवं वाटण बनवून घेणार आहे, म्हणूनच जरा हटके, जरा वेगळी आपली चिकन थाळी होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आत्ता मी घेतले आहे 1 किलो असं चिकन घेतलं आहे. आपल्याला ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन करून जरा 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. ह्याला मसाला वगैरे काही बनवायची गरज नाही, तुम्ही बघू शकता पुढे जाऊन. आणि हे आपल्याला चिकन एका भांड्यात घेतलं आहे, मी धुवून स्वच्छ घेतलं आहे. हळद टाकली आहे 1 चमचा, मीठ टाकलं आहे 1 चमचा मोठा आणि लिंबाचा रस टाकला आहे मी. 1 लिंबाचा रस टाकला आहे. आणि आत्ता हे हिरवं वाटण आपण घेतलं होतं ना बनवून, तेच टाकलं आहे. आणि हे वाटण आणि मीठ, हळद, लिंबूचा रस असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घेतलं की आपल्याला ह्याला थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे, 15 ते 20 मिनटासाठी किंवा 1 तासासाठी ठेवलं तर चांगलंच आहे. एकीकडे मी गॅसवर पॅन ठेवला आहे तापत. आता त्यात 2 ते 3 चमचे असे मोठे तेलाचे टाकले आहेत आणि खडा मसाला टाकला आहे. तमालपत्र, हिरवी विलायची, 1 मोठी विलायची आणि कांदा टाकला आहे 2 बारीक चिरून, म्हणजे कट करून एकदम बारीक करून टाकला आहे. आणि आपल्या आवडीनुसार खडा मसाला घ्यायचा आहे. लवंग, मिरी घेतली आहे. आपल्या आवडीप्रमाणे खडा मसाला घ्यायचा आहे. आणि आत्ता मी थोडंसं मीठ टाकलं आहे, कांदा लवकर परतला जावा म्हणून. आणि आलं लसूणची पेस्ट टाकली आहे 1 मोठा चमचा. आणि हे आलं लसूणचा चांगला कच्चापणा जाईल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिट लागतात मध्यम गॅसवर. आणि हे सारखं ढवळत राहायचं, म्हणजे करपत नाही, बुडाला लागत नाही. आणि छान असं आपलं चिकन सुक्कं, पातळ आणि मिठातलं चिकन असं आपण एकाच भांड्यात बनवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही. आणि परतला आहे चांगला कांदा आता. आणि थोडंसं बेसन टाकलं आहे मी 1 चमचाभर, कारण आपल्याला ह्याला ग्रेव्ही वगैरे काही बनवायचं नाही, म्हणून बेसन टाकलं आहे मी चांगलं टेक्स्चर येण्यासाठी. आणि चांगलं परतलं आहे. आणि आत्ता हे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकलं आहे, 1 अर्धा तासासाठी ठेवलं होतं. आणि आत्ता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मध्यम गॅसवरच. आणि हे चिकन लगेचच शिजतं, वेळ लागत नाही. आणि फटाफट आपल्याला जेव्हा वेळ नसेल, पाहुणे जर आले, तर ही रेसिपी एकदम आपल्याला सुक्कं पातळ अशी फटाफट होते, झटपट होते. म्हणून आता 10 मिनटासाठी मी झाकून ठेवलं होतं. पाणी सुटलं ह्या चिकनला. आत्ता मोठा गॅस करून मी असं हे पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं असं चिकन शिजत आलं आहे, काही हरकत नाही. आपल्याला ह्या पाण्यातच आपलं चिकन चांगलं शिजलं जातं, मिठातल्या पाण्यातच. म्हणूनच आपण 5 मिनिट अजून शिजवून घेतलं आहे. आणि आत्ता ह्यातलं मी मिठातलं चिकन काढून घेतलं आहे एका वाटीत. 1 चमचा अशी मी लाल मिरची पावडर टाकली आहे, तुमची चॉईस, अर्धा चमचाही टाकू शकता. आणि असा काळा मसाला घरगुती घरी बनवलेला असतो ना, तोच मी 1.5 चमचा असा टाकला आहे. आणि वाटलंच तर गरम मसालाही तुम्ही टाकू शकता, पण गरम मसाल्याची एवढी गरज नाही, वरून थोडासा टाकू आपण नंतर. आणि हे चांगलं चिकन आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे. छान असं मिक्स झालं हे चिकन की थोडं 5 मिनटासाठी झाकून वाफ देऊन घ्यायचं मिक्स करून. आणि सुक्कं असं आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं आहे. चिकन चांगलं शिजलेलं आहे, म्हणून लगेचच सुक्कं काढून घेतलं आहे वाटीत. आणि आत्ता ह्यातच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. आता आवडीनुसार जितपत पातळ पाहिजे ग्रेव्ही, तितपत आपण पाणी टाकू शकतो गरम असं.
आणि जर कमी पाहिजे असेल तर 1 ग्लास टाकू शकता, जास्त पाहिजे असेल तर 1.5 किंवा 2 ग्लास टाकू शकता. आणि हे चांगलं 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे, थोडंसं झाकून एकीकडे गॅसवर. आणि आत्ता मी एकीकडे गॅसवर ठेवलं होतं. 20 मिनिट झाले आहेत, 20 ते 25 मिनिट, आणि चिकन आपलं चांगलं शिजलं आहे आणि ग्रेव्ही पण चांगली उतरली आहे. आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे वरून, तुम्ही बघू शकता. आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे, गॅस बंद केला आहे. आणि आत्ता हे आपल्याला सर्व करायचं आहे चिकन. थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार. आणि आत्ता आपण कोथिंबीर टाकायची आहे, थोडीशी फ्रेश कट करून मिक्स करून घ्यायचं आहे. आपला चिकन रस्सा तयार आहे. आता आपण सर्व करूयात एका ताटामध्ये. आणि आत्ता मी एका ताटामध्ये सर्व करत आहे. एकीकडे चिकन सुक्कं ठेवलं आहे, एकीकडे मिठातलं चिकन ठेवलं आहे. आणि आता चिकन रस्सा आपल्याला सर्व करायचा आहे. आणि खूपच छान असं टेस्टी ही थाळी बनते. नक्की बनवून पहा. चपाती भाकरी बरोबर, भाताबरोबर छान लागतं हे चिकन. आणि रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात. थँक्यू.